संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आयोजित नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञ 2024चे आयोजन करण्यात आले आहे। उत्सवाचा चौथा दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक गेली 14 वर्ष परंपरा जपत नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचे आयोजन करत आहेत। राष्ट्रीय संत बृजभूषण उदासीन यांच्या मार्गदर्शनाखाली हे महायज्ञ पार पडले। ठाण्यातील किसननगर एक मैदान येथे देवी विराजमान झाली असून भव्य आकर्षक अशा काल्पनिक महालाची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे। तसेच देवीची आकर्षक मूर्ती असून नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक दररोज देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती दर्शवत आहेत। या उत्सवाच्या चौथ्या दिवशी उद्योगपती अनिल पंडित यांनी सपत्नीक देवीची मनोभावे महाआरती केली। त्यावेळी समाजरत्न नानजी किमजी ठक्कर तसेच शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उत्सवाच्या आयोजक रवींद्र फाटक ही उपस्थित होते। या आरतीला मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। आणि 14 वर्ष आम्ही या चैत्र नवरात्राचा महोत्सव करतोय। परमपूज्य बाबूजी यांच्या माध्यमातून आम्ही सर्व किसननगर संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा नवरात्रोत्सव साजरा करत असतो। ठाणे शहरामध्ये चांगला प्रतिसाद आणि इथल्या लोकांना हे भावनिक विषय असल्यामुळे याचा होम 9 चंडी होम पूर्ण ह्याच्यामध्ये घेतला जातो आहे चैत्र नवरात्रामध्ये आणि लोकांचा प्रतिसाद मला वाटतं स्थानिक लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे। होममध्ये बसण्यासाठी लोकांची पण गर्दी मोठ्या पद्धतीने आहे आणि 14 वर्ष असल्यामुळे लोकांचा एक उत्सुक प्रतिसाद आपण गर्दी तर बघतातच तुमच्या माध्यमातून। हे सर्वांचं संकल्प प्रतिष्ठान हे मंडळ आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून आपण सर्व तुमच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये या नवरात्रोत्सवाला एक मोठा दर्जा मिळाला। सर देवीकडे का मागणी? देवी दरवर्षी देवी चैत्र नवरात्रामध्ये येत असते आणि देवीकडे आम्ही प्रार्थना करतो या ठाणे शहरातली महाराष्ट्रातली जनता सुख आणि समृद्धी राहावं ही देवीकडे आम्ही प्रार्थना करतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। जांभळी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सवात नवरत्न व नवदुर्गा पुरस्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदान चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती व कला महोत्सवाच्या चौथ्या दिवशी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। नवरत्न पुरस्कार मानकरी जितेंद्र घरत, संतोष कारखानीस, किरण गावण, अथर्व बेडेकर, डॉक्टर संतोष पाठारे, अमय गावण, महेश आंबरे, संदीप विचारे, निशिकांत महाकाळ, विनोद देसाई। विशेष पुरस्कार विनायक माळी।
नवदुर्गा पुरस्कार मानकरी अस्मिता चौधरी, सोनाली लोहार, हर्षदा पांडे, प्रज्ञा पंडित, क्षमा जोगळेकर, अलका वढावकर, अंजुषा पाटील, शुभदा कुर्वे, विमुक्ता राजे, विशेष पुरस्कार निधी सामंत. या पुरस्कार सोहळ्यासाठी निवृत्त पोलीस उपायुक्त संजय धुमाळ साहेब, ज्येष्ठ रंगकर्मी अप्पा महाशब्दे, नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, शिक्षण तज्ज्ञ श्रीमती मीरा कोरडे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी राजन विचारे जसे देवीचे भक्त आहेत तसेच ते उद्धवजींचे सुद्धा भक्त आहेत. तर नुसते भक्त नाहीत तर एकनिष्ठ भक्त आहेत. अनेक अडचणी येऊन सुद्धा ते उद्धवजी बरोबर एकनिष्ठ राहिले. आपल्या नेत्याशी त्याने गद्दारी केली नाही. ही जी निवडणुकीची लढाई आहे ती निष्ठेची लढाई आहे. खासदार राजन विचारे हे अनेक वर्ष येथे देवीच्या उत्सवाचं आयोजन करतात. दरवर्षी मी इथे येत असतो. विशेष करून नेमका देवी संपली की इलेक्शनचे ठाण्यातले इलेक्शनचे वार म्हणजे ठाण्याचे इलेक्शनचे वारे वाहूच लागले. पण राजन विचारांपुढे उमेदवारच मिळत नाही हे जरा देवीसमोर बोलताना मला आनंद होतोय. देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसतंय. पण त्याचबरोबर त्यांचा काम, त्यांचा लोकसंपर्क, वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती ही लोकार्षक आहे. लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे, लोकांना या गोष्टीचं अप्रूप आहे. एकीकडे मोठे मोठे राजनेत्या आपले मोबाईल बंद करून बसतात, त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात नाही. त्यांचं पेचं नाव काय, गणेश, हा तरी फोन उचलतो. पण हे संपर्क होतो. त्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती. आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त आहे. निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही. संकट समोर होती, अनेक ठिकाणी अडचणी समोर होत्या, पण ह्या सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही, निष्ठेने त्याच्या मागे उभं राहीन. संख्येने किती आहेत हे न मोजता परत एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकू. या ईर्षेने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे. आणि ही प्रचाराची हे आहे. आता काय देवीकडे आलोय तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी 3 लाखांनी राजन विचारे विजयी होऊ देत. त्यामुळे ते देवीकडे घातलेलं गाऱ्हाणं देवीने कबूल करावं, राजन विचारेंना निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातनं कमीत कमी 30 खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ह्या राजकारणाचा उभं आलाय. ही जे फोडाफोडीचं राजकारण झालं, हे जे पक्ष मोडण्यात आले, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही, ही राजकीय विकृती झाली. आणि या विकृतीचा सर्वनाश करायचा हे जनतेने ठरवलंय. कुठल्याही पक्षाच्या हातात आता राजकारण राहिलेलं नाही. जनतेने आता हे स्वतःच्या ताब्यात घेतलंय. हे मतदान जे होईल ते जनतेचं उत्स्फूर्त मतदान होईल आणि ह्या मतदानात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एक नवं चित्र दिसेल आणि ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी असेल. बोलबच्चन देऊन वयस्कर नागरिकांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या 2 आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने केली अटक. वयाने मोठे असणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवून तुमची सोन्याची चैन मस्त आहे, मला सुद्धा अशीच बनवायची आहे असे सांगून त्यांची चैन बघायला घेऊन नंतर ती त्यांच्या खिशात टाकली असे सांगून चैन घेऊन पसार होणारे तर महिलांना गाठून पुढे श्रीमंत माणसाचे लग्न सुरू असून ते साड्या वाटत आहेत. तुमच्या गळ्यात सोनं असेल तर तुम्हाला साडी मिळणार नाही असे सांगून ते सोनं काढून पिशवीत बांधून परत त्यांना देणारे. त्या दरम्यान
हातचलाखी करून सोनं घेऊन लंपास करणाऱ्या 2 अट्टल चोरांना ठाणे गुन्हे शाखा युनिट 4 ने अटक केली आहे। याबाबत वारंवार तक्रार आल्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे व टीम यांचे तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता याबाबत कोणताही सुगावा किंवा माहिती नसताना तपास पथकाने गुप्त बातमीदारांच्या मार्फत आरोपींच्या बाबतीत खात्रीशीर माहिती काढून अनिल कृष्णा शेट्टी वय 43, रमेश विजय कुमार जयस्वाल वय 47 या अंबरनाथ येथे राहणाऱ्या 2 आरोपींना अटक केली। त्यांच्यावर 420-34 प्रमाणे गुन्हे दाखल करून सखोल चौकशी केली असता त्यांनी ठाणे येथील 11 ठिकाणी गुन्हे केल्याचे व मुंबई येथे 5 गुन्हे केल्याचे कबूल केले। त्याप्रमाणे या आरोपींकडून 17,28,000 रुपयांचे 240 ग्रॅम सोने हस्तगत केले। हे आरोपी काहीही कामधंदा न करता फक्त लोकांना फसवणूक लुटण्याचे काम करत होते। हे दोन्ही आरोपी नुकतेच जेलमधून सुटून आले होते। जेलमधून बाहेर येताच त्यांनी परत आपले धंदे सुरू केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली। तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा भुरट्या चोरांच्या भूलथापांना बळी न पडता अशा प्रकारे कोणी फसवत असेल तर त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आणि बाकीच्याही आसपासच्या कमिशनरेटमध्ये बतावणीचे बऱ्याच घटना या ठिकाणी झालेल्या निष्पन्न झाल्या होत्या। त्या अनुषंगानं हे आरोपी आपल्याला याच्यामध्ये मिळणं अपेक्षित होतं। त्या अनुषंगानं युनिट 4चे सिनियर PI राजू सोनवणे त्यावेळेचे आणि सिनियर PI आता चार्ज घेतलेला अशोक कोळी आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की एका ठिकाणी हे आरोपी येत आहेत। त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि या ट्रॅपमध्ये 2 आरोपी आपल्याला मिळाले। त्याच्यामध्ये अनिल कृष्णा शेट्टी हा राहणारा भालगाव अंबरनाथचा आहे आणि रमेश विजयकुमार जयस्वाल हा राहणारा अंबरनाथचाच आहे। हे दोघं आपण त्यांना ताब्यात घेतलं। त्या ठिकाणी त्यांच्याकडून जवळजवळ इंट्रोगेशनमध्ये आपल्या पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालयामधले 11 गुन्हे याच्यामध्ये ओपन झालेले आहेत आणि मुंबई पोलीस आयुक्तालयामधले जवळजवळ 5 गुन्हे ओपन झालेले आहेत। या ज्या 11 गुन्हे आहेत याच्यामध्ये जवळजवळ 24 तोळे सोनं यांनी यामध्ये बतावणी करून फसवणूक करून नागरिकांच्याकडून घेतले होते। तर हे 24 तोळे जे 240 ग्रॅम दागिने आपण आणि हे 3 महिन्यापूर्वीच बाहेर आलेले होते आणि पुन्हा हे बतावणीचे गुन्हे यांनी केलेले निष्पन्न झालेलं आहे। तर अतिशय चांगलं डिटेक्शन या ठिकाणी युनिट 4नं केलेलं आहे। यामध्ये ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे, सिनियर PI अशोक कोळी, सिनियर PI राजू सोनवणे आणि त्यांच्या टीमनं अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे। याच्यामध्ये आणखीनही काही नावं निष्पन्न होत आहेत। असे बतावणी करणारे जे आरोपी आहेत आणखीन काही नावं निष्पन्न होत आहेत। त्याच्यामध्ये तेही आपण अरेस्ट करून आणखीन काही गुन्हे याच्यामध्ये उघडकीस येण्याची शक्यता आहे। तर त्यावरतीही आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। मध्ये नागरिकांना फसवण्याची यांची पद्धत होती की एक मोठा व्यक्ती आहे असं ते प्रिडिक्ट करत होते आणि दुसरा त्याचा PA वगैरे असल्यासारखं आणि ह्या जो मोठा व्यक्ती एक आहे हा नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही चेष्टा करतो अशा पद्धतीनं दाखवून त्यांच्या दागिने काढून घेऊन हातचलाकीनं हे तिथून काढून घ्यायचे आणि परत त्यांच्या खिशामध्ये किंवा त्यांच्या पर्समध्ये दागिने ठेवलेत अशा पद्धतीने हे प्रिडिक्ट करायचे आणि तिथून पसारवायचे। तर अशा पद्धतीचं बतावणी आहे। बतावणीचे आणखीनही काही मोडस त्यांचे असतात की पुढं मोठं लग्न चालू आहे, त्याच्यामध्ये साड्यांचं वाटप चालू आहे आणि आपल्या अंगावरचे दागिने बघितल्यानंतर आपल्याला साडी मिळणार नाही, ते दागिने काढून ठेवा। मग ते काढून ठेवताना हे एकत्र करून ठेवतात आणि त्या हातचलाकीमध्ये त्यांच्या पर्समध्ये ठेवायच्याऐवजी हे पसार करतात। अशा पद्धतीचं आहे। दुसरं पुढं नाकाबंदी चालू आहे। त्या नाकाबंदीमध्ये पोलीस चेक करत आहेत, आपले दागिने तुम्ही काढून ठेवा। ते दागिन्यांचे पावती वगैरे मागत आहेत। अशा पद्धतीनं बतावणी केली जाते। नागरिक ह्यांना भुलून हे दागिने एकत्र काढून ठेवायच्या अनुषंगाने हे स्वतःच काढून घ्यायचे आणि पसारवायचे। अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बतावणी ह्या लोकांना करून नागरिकांना करून यांच्याकडून हे लोक अशा पद्धतीनं दागिने घेऊन पसारवायचे। तर वेगवेगळ्या पद्धतीचे मोडस आहेत
नागरिकांना यामध्ये एकच आव्हान आम्ही करेल की अशा पद्धतीचं बतावणी करणारे किंवा असे अनोळखी व्यक्ती जर आपल्या दागिन्यांच्या संबंधित कोणी बोलत असेल तर कृपया त्याच्याबद्दल कॉन्व्हर्सेशन आपण टाळावं, संभाषण करू नये आणि आपण आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणाहून निघून जावं. नाहीतर ह्यामध्ये बतावणीमध्ये आपण फसणार. त्याच्यामध्ये निश्चित याच्यामध्ये जे काही यांचे जे सराईत जे आहेत त्यांचे प्रचंड असा आपला जे प्रभाव पाडण्याची जी क्षमता म्हणतो, हिप्नॉटिझम नाही म्हणू शकत, पण समोरच्या व्यक्तीवरती प्रभाव पाडून आपण त्याची जी हातचालाकी आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना नागरिकांच्या लक्षात पण येत नाही की त्यांच्या पर्समध्ये ते दागिने ठेवलेत किंवा त्यांच्या खिशात ठेवलेत, काहींनी स्वतः लंपास केलेले आहेत. एवढी त्यांची त्याच्यामध्ये हातचालाकी आपल्याला दिसून येते. ठाण्यात भक्तिमय वातावरणात माता की चौकी धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानाच्या चैत्र नवरात्र उत्सवात सिंधी भजन संध्येला भाविकांचा उदंड प्रतिसाद. जय माता दी चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है यासह मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी व मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी रात्री भक्तिमय व प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी देवीची सांग्रसंगत आरती करण्यात आली. या प्रसंगी सौ लता एकनाथ शिंदे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी आदीसह शिवसेना पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबे मा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या चौथ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपूर आणि त्यांच्या सहकार्यांनी माता की चौकी कार्यक्रम सादर केला. माता राणीच्या उदो उदोसह शिवशंकर तसेच झुलेलालच्या भजनांना असंख्य भाविकांनी भक्तिभावपूर्ण दाद दिली. सहस्रचंडी भवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्ताने मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता. कमलेश कपूर यांच्या प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन माता राणीचा भाविकांकडून जय जयकार केला जात होता. तर अनेक भाविकांनी तल्लीन होत मातेच्या आराधनेबरोबरच ठेकाही धरला. एकवीरा आई तू डोंगरावरी, लल्लाटी भंडारी, आई भवानी तुझ्या कृपेने, जय देवा श्री गणेशा या गीतांचाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सांगता माता राणीचा प्रसाद वाटप करून झाली. खुद आई